अच्छा मित्रांनो, हा आजचा जो मी शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे हा स्पेसिफिक आहे माझ्या कोकण बांधवांसाठी. ते पुणे एक्सप्रेसने आपल्याला खेडला जाताना नॉर्मली कसं होतं की काही नवीन जे आपले फ्रेंड्स आपले ड्राईव्ह करत आहेत त्यांना कधी कधी हा रस्ता कळत नाही. एक्झॅक्टली पुणे एक्सप्रेस टोलच्या नंतर फर्स्ट जो लेफ्ट येतो त्या लेफ्टने आपल्याला खोपोलीला उतरायचं आहे आणि तिथून पुढून मग राईट लेफ्ट हे कसे आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. मी जेणेकरून तुम्ही पुढे प्रवास करताना चुकू नये. एक्सप्रेस वेने जेव्हा तुम्ही कोकणात जायला जो ऑप्शन आहे खोपोलीचा, तर त्या मार्गाला तुम्हाला कुठेही काही शंका येऊ नये. तुम्हाला तो कसा एक्झॅक्टली रूट आहे तो रूट दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे. तर शॉर्ट व्हिडिओ आहे, एक मोठा व्हिडिओ मी बनवणार आहे मुंबई टू चिपळूण. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रस्त्याची अपडेट पण देईन. तर चला कंटिन्यू करूया हा व्हिडिओ. अच्छा मित्रांनो, आज आहे तारीख 22 एप्रिल 2025. वार आहे मंगळवार. हे आम्ही मंगळवार पहाटेच आम्ही निघालो होतो कोकणात जायला. तर हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तर बोललोच की जसं खोपोलीला जायला कसा बायपास आहे, कसा तिथून रूट घेऊन आपण पालीतून बाहेर पडून आपण मग मुंबई एक्सप्रेस हायवेला टच होतो. तर बेसिकली तो दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर आपण आता इथे टोल नाक्याजवळ आलेलो आहोत. हा टोल जो आहे ना, हा फर्स्ट टोल आहे. मुंबईवरून आपण जेव्हा पुण्याला जातो तर हा पहिला टोल जो आहे, तर ह्या पहिल्या टोलच्या नंतर लगेचच आपल्याला खोपोलीचा फाटा येतो, जिथून आपल्याला खाली खोपोलीला उतरून इमेजिका वगैरे करत करत आपल्याला पाली गणपती करत आपल्याला मुंबई गोवा हायवे आपल्याला टच करायचा असतो. तर हा टोल क्रॉस केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. इथून टोल क्रॉस केल्यानंतर ना थोडंसं आपल्याला सतर्क राहावं लागतं की पटकन तो लेफ्ट जो आहे ना, एक विदिन 1 मिनिटाच्या आतमेच तो रोड आहे टोल क्रॉस केल्यानंतर. बऱ्याच वेळा काही लोकांची गप्पा होते की पटकन तो टोल नाही कळत, म्हणून हा स्पेशल व्हिडिओ आज कोकणकरांसाठी. आता हा जो पुणे एक्सप्रेस हायवे आहे ना, हा ऑलमोस्ट आहे ना आपला आता जो कोकणचा नवीन रोड झाला आहे ना, तर तो पण ऑलमोस्ट याच्यापेक्षा चांगलाच हे करेक्ट ना. अच्छा, इथे पुढेच आहे ना फोर्ट प्लाझा पण आहे ऑप्शन आपल्याला, जर कधी कोणाला ब्रेक वगैरे घ्यायचं तिथे ऑप्शन पण आहे. तर आता आपण फोर्ट प्लाझाला नाही जाणार आहोत. आता आपल्याला रूट आपला आहे की खोपोलीला जो लेफ्ट आहे तो लेफ्टने आपण गाडी घेऊन आपल्याला टुवर्ड्स आपल्याला एक्सप्रेस हायवे आपला जो ह्याचा मुंबई गोवाचा त्याला आपल्याला टच करायचं. तर बघा इथे आता काही सेकंदातच आपल्याला जो सिग्नल हे आहे खोपोलीचा जो लेफ्ट आहे तो आपल्याला इथे दिसेल. इथे सिग्नल्स वगैरे नाही ठेवले त्या लोकांनी. एक बोर्ड आहे, पहिल्यांदा तेही नव्हतं, तर आता तो एक ऑप्शन चांगला दिला आहे की बोर्डवर पण कळतं आपल्याला. आता जे नेहमी येण्या जाणारे आहेत त्यांना पटकन हे समजतं की इथून लेफ्ट घ्यायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, हा जो आहे ना छोटा रोड दिला, इथून आपण चाललो आहे, हा आपला लेफ्ट घ्यायचा आहे. हा जो ब्रिज आहे बघा इथे, हा जो पुढे ब्ल्यू कलरचा जो बॅनर बघता ना, इथेही तुम्हाला कळेल. पण थोडं या इथे जसं तुम्ही टोल नाका क्रॉस कराल तसं गाडी लेफ्ट साईडला थोडं स्लोनेच ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकन तो रोड दिसेल आणि त्याप्रमाणे तुमचा रस्ता चुकणार नाही. तर बघा मस्त पहाट आहे. ही अराउंड एक 8च्या आसपास, 7:45-8च्या आसपास आम्ही इथे पोहोचलो आहे. सूर्योदय होतच आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला बाकीचे माझे व्हिडिओ मिळतील त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल की आपण सूर्योदय पण कवर केलेला आहे. बघा इथे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गाडी, इथे लेफ्ट नाही घ्यायचं, इथे राईटला तुम्हाला मूव्ह व्हायचं आहे. म्हणजे हा राईट जो आहे ना, हा तुमचा जातो इमेजिका रोडला, ज्या रोडने आपल्याला पाली करत जायचं आहे. तर इथे हा पूर्ण एक युटर्नच आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. फुल आपल्याला राईट घ्यायचं इथे. सांभाळून घ्या की थोडासा रिस्की आहे, या ब्रिजवरून येणाऱ्या गाड्या कधी कधी कळत नाही, तर थोडा सांभाळूनच इथे राईट घ्या.
वरती इथे आल्यानंतर समोर तुम्हाला एक मोठा ब्रिज दिसेल आणि साईडने एक छोटा ब्रिज आहे जो खाली जातो, वर दाखवतो मी केव्हा हवाला. तर तो राईटचा जो ब्रिज आहे तो तुम्हाला तिथून जायचं नाही आहे, ठीक आहे. तिथून आपण लेफ्ट ठेवलं आहे, लेफ्टनेच आपल्याला गाडी घेऊन जायची आहे. लेफ्टनी गाडी घेऊन जाताना हा रस्ता क्लास आहे, म्हणजे काही ह्या रोडने जायला काहीच काळजी करण्याची गरज नाही. हा जो समोर ब्रिज बघताय ना मोठा चालला आहे तो, हा जातो आपल्याला जुना एक्सप्रेस हायवे. इथून लेफ्ट घ्यायचा आपल्याला, हा जो बाईकवाला चालला आहे ना त्याच्या मागूनच आपल्याला इथून जायचं आहे. हा लेफ्ट घेतला हे आपण आलो प्रॉपर खोपोलीच्या रोडवर, जो इमॅजिका पालीकर तर आपल्याला पुणे एक्सप्रेस हायवेवरून जो टच करतो आपण पालीचा रोड, तो वाला हा रोड आहे, ठीक आहे. तेव्हा इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि हा रोड एकदम सरळ सरळ आहे, कुठे चुकायची गरज नाही आहे. हा जो स्पॉट आता मी तुम्हाला दाखवला ना, हा स्पॉट जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतलात ना तर तुम्ही ह्या रोडवर आल्यानंतर कधीही तुमची चुकामुक नाही होणार, म्हणजे कुठल्याही रॉंग वेला किंवा पुढे जाऊन परत मागे आलं तर असं काही होणार नाही. तर ह्या मी जो दाखवलं आहे हा रूट प्रॉपरली लक्षात ठेवा, कारण की आता सध्या काय नाही का आपला जो ह्याचा रोड आहे ना, जो जुना वडखळ नाकावरी आपण जो करतो ना, तर तो रोड अजूनही तिथे काही काम चालू आहे, प्रॉपर रोड नाही आहे. तर त्याच्यामुळे कसं की मी तरी स्वतः अवॉइड्स करतो आणि ह्या रोडनेच जाण्याचा प्रयत्न करतो, कारण गाडीचे पण काही गाडीला पण आपण सामावून घेऊन जातो या याच्यामध्ये. आपला प्रवासही चांगला होतो आणि खूप स्मूथ रोड आहे. तर शक्यतो जोपर्यंत आपला तो मुंबई टू गोवावाला जो वडखळ पेन वडखळ जो आहे तो जोपर्यंत प्रॉपर रोड तयार होत नाही तोपर्यंत हा रोड तुम्ही ट्राय करू शकता. थोडा टोल वगैरे मुंबई एक्सप्रेसचा टोल आपल्याला पुणे एक्सप्रेसचा टोल पे करावा लागतो. अराऊंड 20-25 किलोमीटर्स आपले वाढतात. पण कसं आहे ना की जो गाडीची काळजी घेणार आहे तर त्याच्यासाठी हा बेस्ट आहे. तर तुम्ही हा रूट ट्राय करा. तुम्हाला कसा रूट वाटला तुमचे कमेंट्स मला जरूर सांगा. याचा काही उपयोग तुम्हाला होईल किंवा झाला तर नक्की मला कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. माझे नवीन अजून मुंबई गोवा रोडवर बरेच माझे व्हिडिओ अजून बनणार आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओही तुम्ही पहा. आणि काही अजून गावचे व्हिडिओ पण मी बनवणार आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझे ते पण व्हिडिओ पहा. त्यामध्ये मी अजून काही कोकणातले काही क्षण, काही कोकणातले ट्रॅव्हलिंग कवर करायचा प्रयत्न करेन मी. तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस. थँक्यू व्हेरी मच.